सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज सकाळी फिरायला जाताना एक छोटासा संवाद समोर आला आणि त्या संवादानंतर असं वाटलं की छान दिवाळी सुरू झालेली आहे। धनत्रयोदशीपासून सुरुवात झाली आहे, आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणी या संवादाकडे जर कुटुंबियांनी पाहिलं तर दिवाळी पुढची छान जाईल, म्हणून हा मेसेज शेअर करावा असा वाटला। सकाळी फिरून येताना एक छान ऑफिसमध्ये काम करणाऱ्या गृहिणी आहेत, दारात रांगोळी काढत होत्या। जवळपास रांगोळी काढून झाली होती आणि त्या घरातली एक सिनियर व्यक्ती मागे उभी होती आणि त्यांचं वाक्य ऐकलं मी। त्या ऑफिस सांभाळणाऱ्या गृहिणीनं ती छान रांगोळी तिच्या पद्धतीने काढली होती आणि यांचं सिनियर व्यक्तीने वाक्य असं वापरलं, तुझ्यापेक्षा ना ते पलीकडच्या जे आहेत ना त्यांनी किती छान रांगोळी काढली आहे बघ। आता तुझ्यापेक्षा त्या पलीकडच्यांनी छान रांगोळी काढली आहे या वाक्यानंतर पुढचा दिवस कसा जाणार आहे त्या घरात हे आपण विचार न केलेलाच बरा। आता खरं तर ती महिला दिवसभर ऑफिस करणार आहे, काम करते, एवढं करून तिने सडा टाकला आहे, अंगण झाडून व्यवस्थितपणे मग छान रांगोळी तिच्या पद्धतीने काढली आहे। तर त्या रांगोळीबद्दल बोलायचं सोडून ती पलीकडची जी आहे ना तिनं रांगोळी छान काढली आहे। आता ती पलीकडे राहणारी आहे, ती छान गृहिणी आहे, ती कुठे जात नाही बाहेर कामावरती वगैरे, त्या घरच्या जबाबदारी सांभाळत तिला थोडासा वेळ मिळाला आणि तिने निवांत रांगोळी काढली आहे आणि हिला ऑफिसमध्ये जाऊन तिने गडबडीत रांगोळी काढलेली आहे। आता याच्यातून एक लक्षात काय आलं की या छान सणामध्ये ना कर्म काय करतायत त्यापेक्षा त्याला भावना काय जोडल्या जात आहेत ना हे महत्त्वाचं। म्हणजे काय, बऱ्याच वेळा रांगोळी कमी जास्त असेल, सडा कमी जास्त टाकला असेल, घरातल्या वस्तू थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील, थोडं नाही स्वच्छता व्यवस्थित पद्धतीने झाली, आवरावर असेल, घरातले पदार्थांच्या चवी असतील, चकली करंजी जे काय असेल थोड्या कमी जास्त झालेल्या असतील, चिवड्यात थोडंसं खोबरं कमी भाजून टाकलं गेलं असेल, काही अशा प्रकारचं कमी जास्त कर्म झालं तरी चालेल, पण त्याला जोडले जाणारे भाव आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत। म्हणजे आपण जी काही पूजा करू, आता येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला जी पूजा करतात त्यांच्यासाठी पूजा काय करतोय, किती फुलं वाहिली, कशी वाहिली हे महत्त्वाचं नाही आहे, त्याच्यामागं भाव काय जोडले आहेत। माझ्या घरात समृद्धी येवो, माझ्या घरात आनंद येवो, आमच्या कुटुंबियातला सुसंवाद छान असावा, आमच्या घरामध्ये आनंद नांदावा, काय त्याला भाव जोडतोय। पण आपण ते भाव जोडायचे सोडून आपण कर्माला खूप महत्त्व देतो। ते जे कर्म करतोय, कृती, थोडक्यात ती जी कृती केली जाते, नाही असं नाही ओवाळायचं, ओवाळताना असं पाहिजे, नाही वस्तू जे भेट द्यायला पाहिजे भाऊबीजेला अशी एवढ्याच पैशाची मला भेट पाहिजे, ओवाळणीमध्ये पाडव्याला त्यांनी बघा तुम्ही काय आणलंत मला, तू काय दिलंस ग, तू काय दिले हो, हे जे काही असे संवाद आहेत ना, देणे घेणे व्यवहार ते दुकानातले, ते बाजारातले, घरात नाही, कुटुंबात नाही, कुटुंबात ठेवत नाही, व्यवहार बाजूला ठेवूयात। सगळ्याच गोष्टी थोड्याच पैशात मोजता येणार आहेत, सगळ्याच गोष्टी थोड्या त्या कृतीने मोजायच्यात। त्याच्यामागे भाव जर प्रेमाचे असतील ना, छान गोड भाव असतील, एकमेकांना सांभाळणारे भाव असतील तर झालं, सत्कारणी लागलं, दिवाळी सत्कारणी लागली। दिवाळी काय शेवटी सण आहे, उत्सव आहे, हा प्रकाशाचा सण आहे, आत्मप्रकाश जागा करायचा आहे, आतमधला प्रकाश जागा झाला पाहिजे। मग आपल्या आतमध्ये आपण ती आनंदावस्था पाहतो आहोत का, आपण छान आनंदी राहूयात, लोकांना आनंद देऊयात, थोडंफार कमी जास्त झाले तरी चालेल, पण आनंद मात्र कमी होता कामा नये, याची जबाबदारी या दिवाळीत घेऊयात आणि राहिलेली दिवाळी सगळ्यांनी छान आनंदात एकमेकाचं कौतुक करू, एकमेकाला प्रेमानं संवाद करू, फोन करू, व्हॉट्सअप करू, मेसेज पाठवू, ज्या प्रकारे आपल्याला आनंद येईल त्या प्रकारे आपण आनंदी राहूयात आणि आपल्या कुटुंबियांना, आपल्या जवळच्यांना, समाजातल्या, सोसायटीतल्यांना सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करूयात। हीच तर खरी दिवाळी। दिवाळीसाठी शुभेच्छा सर्वांना।